नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। काशीमिरा काशीगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक घरफोडीचा प्रकार उघडकीस आलेला आहे। या घरफोडीमध्ये 10 लाख रुपये कॅश व तसेच 3 आरोपी हस्तगत करण्यास काशीगाव पोलिसांना यश मिळालेले आहे। जी कारवाई करण्यात आलेली आहे ती कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल कुमार पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आलेले आहे। 3 पथक या ठिकाणी नियुक्त करून या सर्व विषयाचा न्याय करण्यासाठी राहुल कुमार पाटील यांचे पथक या ठिकाणी काम करत असताना 3 आरोपींना अटक करून या ठिकाणी 10 लाख रुपये हस्तगत व तसेच एक पिस्तूल जी डुप्लिकेट पिस्तूल आहे, खोटी पिस्तूल आहे, ती या ठिकाणी हस्तगत करण्यात आलेली आहे। पाहूया या सर्व विषयावर या ठिकाणी DCP प्रकाश गायकवाड यांनी या सर्व विषयावर काय सांगितलेले आहे पाहूया पुढील बातमीमध्ये। नमस्कार, जय महाराष्ट्र। नहीं नीचे नहीं, ऊपर कुछ नहीं। दिनांक 30/9/2024 रोजी काशीगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये फिर्यादी आहे मोहम्मद अहमद 29 वर्ष याने तक्रार दिली की पहाटे त्यांच्या घरी 3 इसम आले होते बुरखा घालून आणि त्यांनी माझ्या घरातनं जबरीने 10 लाख रुपये घेऊन गेलेले आहे। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला 317/24 रॉबरीचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। दाखल केल्यानंतर तात्काळ याच्यामध्ये टीम तयार करून आपण विविध दिशांना अधिकाऱ्यांना रवाना केलेलं होतं। त्यामध्ये तपासामध्ये CCTVचं फुटेजचं विश्लेषण करून असं निष्पन्न झालं की 3 इसम जे आहे बुरखा घालून त्या बिल्डिंग मध्ये आलेले दिसत आहेत आणि आल्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये त्यांनी तात्काळ ते गेलेले आहे। त्या CCTVचा फुटेजचा माग काढून आपण आरोपीची गाडी निष्पन्न केली। त्या गाडीच्या वरनं आपण त्याचा मालक निष्पन्न करून ती गाडी कोणाला विक्री केलेली आहे याचा शोध घेतला असता 3 इसमांचे आपल्याला नाव उघडकीस झालेले आहेत। जुबेर शेख, कामरान शेख आणि एक महिला होती इकरार जहा सिद्दी, या तिघांना आपण अटक केलं। अटक केल्यानंतर त्यांची PCR घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडनं पूर्ण 10 लाख रुपये रक्कम जी आहे ती जप्त करण्यात आलेली आहे। अटक आरोपी जे आहे ते जे फिर्यादी आहे ते फिर्यादीचे रिलेटिव्ह आहेत आणि त्यांना यांच्या व्यवसायाबद्दल पूर्ण माहिती होती, कधी पैसा येतो, घराच्या बाहेर कधी जातात, सगळी माहिती असल्यामुळे त्यांनी परफेक्ट ते नियोजन करून गुन्हा केलेला आहे। ज्या दिवशी दरोडा कशा प्रकारे तुम्ही आतमध्ये सुरू दरोडा केला? ठीक आहे। ज्या दिवशी दरोडा टाकला तर त्या दिवशी जे त्यांचे 2 भाऊ आहेत ते दुधाच्या व्यवसायानिमित्त दूध विक्रीसाठी बाहेर पडलेले होते आणि दुसरा जो फिर्यादी आहे तो अपंग आहे आणि हे त्यांना माहिती होतं। त्यामुळे हे तिघही त्यावेळेस दरवाजा ठोठावून आतमध्ये प्रवेश केला। प्रवेश करून प्लास्टिकची बंदूक जी असते ते बंदूकचा धाक दाखवून त्यानंतर ते रॉबरी करून निघून गेलेले। त्यांना पकडण्यामध्ये आपली टीम सकाळपासूनच कामाला लागलेली होती आणि दिवसभर CCTVचं विश्लेषण केलेलं होतं। विश्लेषण करून त्यातनं गाडीचा नंबर मिळवण्यात आला। त्यानंतर ज्याने विक्री केलेली होती त्या विक्री करणाऱ्याने परत दुसऱ्या एजंटला विक्री केलेली होती आणि त्याच्याकडनं आरोपीने गाडी विकत घेतलेली होती। तर तशा पद्धतीने आरोपीचा शोध घेऊन अटक करण्यात आलेली आहे।